योजनांच्या पूर्ततेसाठी चंद्रपूर मनपाला कर्जाची प्रतीक्षा। चंद्रपूर पालिकेला 250 कोटींचं कर्ज आवश्यक आहे, तर योजनांसाठी 30% निधींची व्यवस्था करण्याचं आव्हान। केंद्र सरकारने मंजूर केलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या 30% निधीची व्यवस्था कुठून करावी असा प्रश्न चंद्रपूर मनपाला पडलाय। निधीची व्यवस्था न झाल्यास योजना अर्धवट राहतात की काय असा प्रश्न देखील उपस्थित झालाय। चंद्रपूर अमृत योजना टप्पा 2 साठी महानगरपालिका ही 270 कोटीची जी योजना आहे, 85 कोटी रुपये महानगरपालिकेचा हिस्सा द्यावा लागणार आहे। त्यासाठी यावर्षी 70 कोटीची तरतूद केली असं त्यांनी अर्थसंकल्पासाठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे। सोबतच मलनिसारण योजना जी 506 कोटीची आहे, त्यासाठी महानगरपालिकेचा 162 कोटीचा हिस्सा देणे आहे। त्यापैकी 20 कोटीची यावर्षी तरतूद केलेली आहे। या दोन्ही गोष्टी कुठून हा निधी उभारणार, हा हिस्सा कसा देणार, हे मात्र त्यांनी हुशारीने लपवलं आहे। 300 कोटीचा योजना उभारण्यासाठी महानगरपालिकेला साहजिकच शासनमान्य संस्थांकडून त्यासाठी निधी घ्यावा लागतो, त्याला कर्ज स्वरूपात घ्यावा लागतो। याआधी सुद्धा अमृत 1च्या योजनेमध्ये जेव्हा आपण वॉटर ट्रीटमेंटचा प्लांट केला, त्यामध्ये सुद्धा महानगरपालिका मुन्फ्राकडून कर्ज घेतलेलं आहे आणि या योजनेत सुद्धा आपण शासनाच्या मान्यतेनुसार UIDF कडून आणि शासन ज्या निधीला मान्यता देते तेथून आपण कर्ज घेत आहोत आणि त्याची परतफेड सुद्धा आपण करणार आहोत आणि याची तरतूद आपण अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि ही बाब अर्थसंकल्पात आहे, त्यामुळे लपवण्याचा कुठलाही प्रश्न नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।